भास्कर मिनमिने यांच्या स्मृतींना कायम आठवणीत ठेवताना त्या नावाने संघ खेळतो देखील आणि त्या नावाने प्रवीण पतारे टी शर्ट देखील परिधान करून मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. आता खरी लढत आहे. 2 दिवसापूर्वी झालेली मॅच आंबोट टीमने दिलेला पराभव आणि त्यानंतर परत एकदा 2 दिवसानंतर दोघांमध्ये होणारा हा सामना, म्हणजे दोघांमध्ये कोण इथे वरचढ ठरेल याची चर्चा आता अंजपच्या सपोर्टरमध्ये, आंबोटच्या सपोर्टरमध्ये. आणि महाशिवरात्री चषक कोणासाठी लकी ठरेल, जो जिंकणार तो सेमीफायनल मध्ये पोहोचेल. अंजपच्या मैदानाचं वैशिष्ट्य म्हणजे समोर ब्लॅक स्क्रीनच्या मागे असणारं झाड. किती वर्ष झाली झाड तसंच आहे, म्हणजे एखादा पुष्पगुच्छ असावा तसं ते पुष्पगुच्छासारखं दिसणारं झाड. गोलंदाज तयार होईल. 3 ओव्हरची मॅच. गेम ऑन. 3-2-1 लेट्स प्ले. फर्स्ट ओव्हर फर्स्ट बॉल. खोलात टाकलाय चेंडू. मिड ऑन मध्ये फिल्डिंग करण्यात आली. पहिला बॉल ताकदीने उतरलाय जय अंबिका माता आंबोट. स्वर्गीय भास्कर अंजप संघाला देखील 2 दिवसापूर्वी झालेला पराभव विसरून चालणार नाही. त्या पराभवाची परतफेड करण्याची वेळ. सुभाष राठाडे कदाचित विजयाचा हिरो ठरला असता. 6 बॉलमध्ये 3 धावा वाचवणारा सचिन तेंडुलकरच्या बरोबरीने रेकॉर्ड झाला असता सुभाष राठाडेचा. मारुती माळीचा शॉट वरून काढलाय. फर्स्ट स्लिप, फ्लाइंग स्लिपच्या वरून आणि नो बॉल दिलाय पंचांनी. ओव्हर स्टेपचा नो बॉल. लाईनच्या पुढे पाय पडला. पंचांनी बघितलं आणि नो प्लस चौकार. धावा मिळतील 5. धावा. एक बॉल 5. नो बॉल आणि त्यानंतर मिळेल फ्री हिट. 1 बॉल 5 धावा. मारुती माळीला आता आणखीन एक बॉल दिलाय तो नितेश मसनेने. जय अंबिका माता आंबोट. चांगली टीम आहे, चांगली लढत होईल. 1 बॉल 5 फ्री हिटचा बॉल मारुतीसाठी. शॉट हवेत आहे. फ्री हिटचा बॉल आहे. कॅच जरी पकडली असती तरी मारुती आउट नसता. 2 बॉल 6. 2 बॉल 6 धावा. मारुती माळी यांचे पिताश्री, म्हणजे आत्ताच्या भाषेत बोलायला गेलं तर मारुती माळी यांचे पप्पा. दुसरीकडे कांगारू गँगचा जल्लोष. कॅमेरामॅनचा स्टँड फक्त तोडू नका. 2 बॉल आणि 6 धावा. प्रवीण पतारे ऑन स्ट्राईक आले नितेशच्या विरोधात. शॉट समोर मारलाय. समोर खेळाडू आहे, बघतोय आणि चाललाय चेंडू बाउंड्री पार. आणखीन एक चौकार आलाय प्रवीण पतारेचा आणि इथून रन्स आल्यात. 3 बॉल मध्ये 10. खतरनाक बॅटिंग सुरू आहे. मारुती माळी, प्रवीण पतारे दोन्हीही अनुभवी आणि तेवढ्याच ताकदीने खेळणारे सलामीचे विस्फोटक फलंदाज. नितेश मसनेच्या विरोधात इथून रन्स केल्यात 10. या दरम्यान बघायचंय बॉल कॅरी केला होता, पण अंपायरच्या ठिकाणी बघतात एक्झॅक्ट चेंडू कुठे लागला. अंपायर चर्चा करतात एक्झॅक्ट चेंडू कुठे टच झाला की नाही हे बघायचं. चला, आम्ही आमच्या दोन्ही अंपायरला नक्की सांगू इच्छितो की कॅमेरामध्ये हा मोमेंट कॅप्चर झालेला नाहीये, कारण कॅमेरामॅनला थोडासा मागे आणि कॅमेरा स्ट्रेट आहे जिथे विकेट किपर देखील आहे, बॅटर देखील त्या पोझिशन मध्ये.
आणि कॅमेऱ्यामध्ये हा मोमेंट कॅप्चर करणं आम्हाला इम्पॉसिबल झालं बिकॉज बिहाइंड द बॅटर कॅमेरा बॅक साईडला आहे आणि इथून इथून मात्र फलंदाज सेफ राहिले. प्रवीण मारुती माळी आणि प्रवीण पथारे या दोन फलंदाजांना आउट करण्यासाठी चाललेले अतोनात प्रयत्न जे अंबिका माता आंबोट टीमचे. आणि नितेश मसनेवरती 5 चेंडूमध्ये रन्स आलेले तर 10. प्रवीण पथारेला थोडंसं कंट्रोल केलं नितेशने मागच्या 2 बॉलमध्ये. लास्ट बॉल कॅचची संधी आणि कॅच ड्रॉप. 11 धावांनी पहिलं षटक इथून कंप्लीट. खराब फिल्डिंग जे अंबिका माता आंबोट संघासाठी नेहमी डोकेदुखी ठरली. मागच्या मॅच मध्ये देखील त्यांनी मिस्टेक केल्या होत्या फिल्डिंग मध्ये. आता परत एकदा प्रवीण पथारे सारख्या मेन बॅटरची कॅच शेवटच्या बॉलवरती ड्रॉप करणं. सहज सोपी कॅच होती कव्हर मध्ये आणि ती कॅच कव्हर करत असताना ती कॅच ड्रॉप झाली आणि पहिल्या ओव्हरमध्ये प्रवीण सेफ राहिला. 1 ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या 11. खरं तर ज्या अंबिका माता आंबोट संघाच्या सपोर्टरला थोडं टेन्शन देणारी स्थिती आहे कारण प्रवीण पथारे सारखी विकेट होती आणि तिथे कॅच ड्रॉप केली. अशा चुका होतात आणि एक चूक संघाला कधी कधी खूप भारी ठरते. त्यामुळे अशा चुकांमधून आता त्यांना इम्प्रूव्हमेंट करावी लागेल. जर का इम्प्रूव्हमेंट केली नाही घरच्या मैदानावरती स्वर्गीय भास्कर अंजपच्या विरोधात विदाऊट मिस्टेक जर का फिल्डिंग केली तर मात्र आंबोट टीमला घरच्या मैदानावरती अंजप संघाला शिकस्त देता येईल. 1 ओव्हर 11 धावा 3 ओव्हरची मॅच आहे. त्यामुळे 3 ओव्हरच्या या मॅचमध्ये 1 ओव्हर संपल्यानंतर विकेट सेफ आहे अंजप संघाची. रन्स तेवढ्या दिल्या नाहीत नितेश मसनेने कारण 3 डॉट बॉल आले पण 11 धावानंतर दोन्ही बॅटर सेफ आहेत. हे अंजप संघासाठी फायदेशीर आहे. आता स्वतः संघाचा संघनायक रोशन मसने आलेला आहे आणि आता सेकंड ओव्हरचा देखील स्टान्स इथून घेताना रोशन. पहिला बॉल व्हाईट बॉलची फेक करतोय. 1 रन ऍड होईल. 12 धावा पहिल्या ओव्हरमध्ये. प्रवीण पथारेसाठी भास्कर नावाचं टी शर्ट 12 नंबर हा लकी आहे आणि त्याच नंबरने आता पहिल्या ओव्हरच्या धावसंख्येवरती आकडा दिसतोय 12. 1 ओव्हर 12. बॉलर्सचा या रोशन मसने कॅप्टन आंबोट टीमचा. पहिला बॉल हवेत खेळलेत. प्रवीणचा शॉट उंच हवेत. खेळाडू मागच्या बाजूने धावत होता. असं वाटलं की कदाचित कॅच पर्यंत तो पोहोचेल पण कव्हर करेल फेक करेल तोपर्यंत धावा मिळतील 2. ज्या अंबिका माता आंबोट टीम खतरनाक बॉलिंग अटॅक आहे. पहिल्या राऊंड मध्ये देखील त्याने दहिवली बी सारख्या संघाला पराभवाचा धक्का दिला आणि आता देखील आपल्या जबरदस्त बॉलिंगने रोशन मसने प्रवीण पथारेच्या विरोधात एक चॅलेंज बनवतोय. 2 बॉल. प्रवीणचा शॉट लॉंग ऑनच्या वरून थेट मारलाय सीमा पार. प्रवीण पथारेची शेवटच्या बॉलवरती कॅच ड्रॉप झाली आणि त्या कॅच ड्रॉप झाल्यानंतर जीवनदान दिल्यानंतर आता प्रवीणच्या बॅटमधून येणारा हा षटकार थोडासा माइंड डिस्टर्ब करणारा खेळ आता प्रवीण पथारे अंजपच्या टीम कडून करतोय आंबोट टीमच्या विरोधात. धावसंख्या 2 बॉलच्या समाप्तीनंतर आहे. टोटल धावा फलकावरती धावा आहेत त्या 20. 2 बॉल आणि 20 धावा. मागे मारलाय चेंडू. 2 खेळाडू धावतात. चाललाय चेंडू सीमा पार. चोवीस धावा फलकावरती पोहोचलेले. 3 बॉल आणि 24. रोशन मसनेच्या विरोधात प्रवीण पथारे ऑन स्ट्राइक असताना रन्स 24. समोर मारलाय एक्स्ट्रा कव्हर मधून. एक्स्ट्रा कव्हर ड्राइव्ह प्रवीणच्या बॅट मधून सनसनीत असा चौकार. कडक बॅटिंग. जय अंबिका माता आंबोट टीमच्या विरोधात प्रवीण पथारेच्या बॅट मधून निघालेला हा बॅक टू बॅक चौकार. धावा पोहोचल्या 28. 4 बॉल 28. कॅप्टन रोशन मसनेच्या गोलंदाजीवरती चोख प्रत्युत्तर देताना बॅटर प्रवीण पथारेची ही विस्फोटक खेळी विध्वंसक खेळी साकारतो. 28 धावा आहेत. गॅप शोधलाय प्रवीणने. प्रत्येक स्पॉट वरती नजर आहे आणि त्या अनुषंगाने बॅटिंग करतोय.
फुलटॉस बॅटवरती ऑन साइडला स्क्वेअर लेग मधून काढलाय चेंडू, डीप मध्ये आहे फिल्डर, हातात चेंडू आला नाही, 2 पायांच्या मधून चौकारांची हॅट्रिक. 3 लगातार चौकार मारलेत प्रवीण पथारेने आणि नरेश मिनमिने दादांचा कॅश प्राइज येईल 1000 रुपयाचा कॅश प्राइज. कडक परफॉर्मन्स, कडक टीमच्या विरोधात, ज्या टीमने 2च दिवसापूर्वी शेवटच्या बॉलवरती रंगलेल्या सामन्यात पराभव दिला होता आणि त्या टीमच्या विरोधात प्रवीणने 3 बॉल 3 मारलेत रोशन मसनेला. चौथ्या चौकारासाठी देखील चेंडू निघालाय, लॉंग लेग मध्ये चाललाय चेंडू, बाउंड्री पार, ओव्हर कंप्लीट. 2 ओव्हर मध्ये स्वर्गीय भास्कर इलेव्हन अंजपचा स्कोअर पोहोचलाय प्रवीण पथारेच्या 4 लगातार चौकारांनी 36 धावा ऑन बोर्ड पोहोचलेलेत. खतरनाक बॅटिंग. अंजप संघाला खेळाडूंना चीअरअप करत असताना कांगारू टीमची असलेली साथ. गुगल पेच्या स्वरूपात नरेश मिनमिने दादांचं जे प्राइज होतं ते आपण प्रवीण पथारेच्या अकाउंट मध्ये क्रेडिट केलेले आहेत. टोटल रक्कम आहे 5000चा कॅश प्राइज दिलेले आहे. चौथा लगातार चौकार आला, म्हणजे 3 आल्यानंतर 1000 होते, पण चौथा लगातार मारल्यामुळे 5000. नरेश मिनमिने दादांनी दिलदार व्यक्तिमत्व. शेवटची ओव्हर आहे गोलंदाज तयार. पहिलाच बॉल बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, स्ट्राईक राखायची होती, बघायचं स्टंपवरती लागलाय. एक्झॅक्ट कुठे काय घडले. या ठिकाणी फलंदाज नॉट आउट आहे. आमचे दोन्ही ऑफिशियल अंपायर आहेत की ज्या आपण सुरुवातीला सांगितलेलं आहे, स्पर्धा सुरू झाली, प्रत्येक मॅचलाही आपण अनाऊन्स करतो की कुठल्याही टीमला DRS नाही आहे. ज्यावेळी अंपायरला वाटेल त्यावेळी ते कधीही रेफर करू शकतात. इट्स फक्त पंचांसाठी खरं तर आम्ही DRS ठेवलेला आहे, पण कॅमेरा हा खरं तर आपण जिथून बॅटिंग करतोय त्याच्या मागच्या बाजूला बॅक साईडला कॅमेरा आहे. त्या कारणास्तव कधी कधी सर्व गोष्टी कॅप्चर करताना थोडासा प्रॉब्लेम नक्की येतो. जर का फ्रंट साईडला कॅमेरा असता तर मात्र काही गोष्टी बरोबर योग्य पद्धतीने कॅप्चर होतात. गोलंदाज तयार. लास्ट ओव्हर. शॉट भारी आहे, बॅक टू द बॉलर होता हा चेंडू, कुठलीही रन्स मिळणार नाही. धावसंख्या 36. रोहिदास मिनमिने कदाचित या मनामध्ये 50चा आकडा थोडा अप्रोच ठेवत असतील, कारण 36 आणि त्यानंतर 37 धावा फलकावरती 2 बॉल 37. शॉट भारी आलाय, जमिनीला गुदगुल्या करत चेंडू चालला सीमा पार. चौकार. 41 धावा. प्रवीण पथारे 1 साइड. पहिल्या मॅच मध्ये मारुती माळी 32 धावांची खेळी त्याची होती आणि या मॅच मध्ये 41 मध्ये प्रवीण पथारे बॅटिंग करतोय 29 धावा संख्येवरती. 1 साइड या मॅच मध्ये 12 बॉल आणि आता हा चौकार आला, म्हणजे 33 धावा संख्येवरती नॉट आउट बॅटिंग. धावा संख्या 41. तीन बॉल आणि 41. 3 बॉल मध्ये 3 सिक्सर मारले तर 50 होईल प्रवीणची. शॉट आलाय ऑन साइडला. 47 धावा टीमच्या. नॉट आउट प्रवीण पथारे बॅटिंग करतोय 13 बॉल मध्ये 39. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत आणि 50 करण्यासाठी प्रवीण पथारेला धावा हव्यात त्या मात्र 11, म्हणजे दोन्ही सिक्सरच मारायचेत किशोर मसनेच्या विरोधात.
प्रवीणच्या बॅटमधून स्ट्रोक आलाय, समोर लॉंगऑफचा खेळाडू, आता चेंडू हातातून निसटलाय, दुसरा अटेम्प्ट, आता जमिनीवरती आहे चेंडू. 2 कंप्लीट आहेत. टीमची टोटल 49, नॉट आउट प्रवीण पतारे 41. 41 केलेले आहेत. हेदवलीच्या प्रसाद मस्करने आज नॉट आउट आउट झाला होता तो 42 धावसंख्येवर, जी हायएस्ट टोटल होती वैयक्तिक धावसंख्येमध्ये, आणि प्रवीण पतारे 41 वरती नॉट आउट आहे. शेवटचा बॉल आणि टीमची टोटल 49. किशोर मसनेच्या गोलंदाजीचा हा अंतिम बॉल आहे. लास्ट बॉल ऑफ द इनिंग, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. किशोर टू प्रवीण. शेवटचा बॉल समोर मारला, लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून स्ट्रेट चौकार. नॉट आउट. 45 रन्स केल्यात प्रवीण पथारेने, आणि टीमची टोटल 3 ओव्हरमध्ये 54 धावांचं टार्गेट दिलंय. जय अंबिका माता आंबोट टीम 18 बॉल 54 रन्स टू विन. आता सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग असणार आहे जय अंबिका माता आंबोट. 18 बॉल मध्ये 54 धावा 18च्या रिक्वायर्ड रन रेटने कसा करेल हे आपण बघणार आहोत, की त्या धावसंख्येला इथे सेव्ह करून या सेमी फायनल मध्ये दाखल होईल अंजप संघ बघायचे. दोन्ही टीम अठराच्या सरासरीने 3 ओव्हरमध्ये 54चं टार्गेट आहे. बॉल चॉईस करून किशोर मसने आणि रोशन मसने ही सलामीची जोडी खेळपट्टीवरती रवाना होते, आणि आता खरी लढत आहे 18 बॉल आणि 54. 18ची सरासरी ओव्हरमध्ये 3 सिक्स मारायचे फलंदाजांना. 3 बॉल डॉट जरी गेले तर 3 सिक्स मारले तरी सामना जय अंबिका माता आंबोट टीम त्या स्ट्रॅटेजीने जिंकू शकेल. रोशन मसने आणि किशोर मसनेमध्ये ती ताकद आहे, कारण दहिवलीच्या मैदानावरती 104 धावा आंबोट टीमने केला होता, तो रेकॉर्ड आहे आतापर्यंतचा. आणि आता किशोर मसने आणि रोशन मसने परत एकदा आपल्या बॅटिंगचा धमाका स्वर्गीय भास्करलीन अंजप संघाला घरच्या मैदानावरती, जेव्हा भारतात वर्ल्ड कप असतो तेव्हा भारतीय संघाला कोणता संघ हरवेल याची चर्चा जास्त असते, तसं अंजपच्या मैदानावरती अंजप संघाला टफ फाईट देताना, कारण तर मागच्या 2 टुर्नामेंटमध्ये आपण पाहिलं अंजप संघाने ट्रॉफी जिंकलेली आहे. घरच्या मैदानावरती शक्यतो सहसा अंजप संघ पराभूत होत नाही, आणि आता इतकं चांगलं टार्गेट दिल्यानंतर देखील रोशन मसने आणि किशोर मसने सारखे फलंदाज आहेत, त्यामुळे सुरुवातीच्या बॉलवरती जर का रन्स आल्या तर मात्र स्वर्गीय भास्करलीन अंजप संघाची देखील दमछाक होऊ शकते. 18
सरासरी 18ची आणि 54 धावा येणाऱ्या 18 बॉलमध्ये करायचं. पहिला बॉलर मारुती माळी, पॉवर प्लेची ओव्हर आणि त्याच्या विरोधात कॅप्टन रोशन मसने. पहिला बॉल रोशन मसनेच्या बॅटमधून लॉंगेस्ट षटकार. पहिल्या बॉल वरती गोलंदाज मारुती माळीच्या विरोधात जणू काय मैदानावरती गेल्यानंतर त्याने ऑब्जेक्शन आहे गोलंदाजावर. तिसऱ्या पंच या ठिकाणी आहेत. टेक्निकल ऑपरेटर इथून आपण चेक करू. प्रत्येक बॉल आम्ही बॉलर्सला देखील झूम करतोय आणि प्रत्येक बॉलवरती नजर आहे आमची. दुसरा बॉल परत एकदा आडव्या बॅटने ऑन साइडला. प्रत्येक ओव्हर मध्ये 3-3 सिक्सर मारायचे. 18ची सरासरी राखायचे. पहिल्या 2 मध्ये 2 आलेत रोशन मसने. जय भवानी नेवाळी संघ, आपण देखील लवकरात लवकर दाखल व्हा मैदानावरती, कारण हा सामना 16 बॉल अजून बाकी आहेत. लढत नेल बाईट फाईट होईल, कारण इथून एक सिक्सर महत्वाचा आहे आणि तो खेचण्यासाठी मारुती मालीच्या विरोधात मिड विकेट, आर पार सीमा पार, खलखटाक. 3 बॉल 3 सिक्सर मारुती माळीच्या विरोधात. म्हणजे आंबोट टीमच्या विरोधात जेव्हा रन्स करत होते तेव्हा अंजाबच्या 50 कांगारूंची टीम होती. आंबोटचा एकच कांगारू उड्या मारतोय. 50 जणांचा आवाज काढतोय. 3 बॉल 3 सिक्सर, प्रेशराइज स्थिती. रोशन मसनेचा स्ट्रोक रोहितच्या डोक्यावरून चाललाय बाउंड्री पार. 4 बॉल 22. आवाज, जल्लोष. रोशन मसनेची तुफानी बॅटिंग आज कुछ तुफानी करते. राजेश मिनमिनेने अनिलला तुफानी पारितोषिक लावलं होतं, पण आता रोशन मसने अनकंट्रोल बॅटिंग, अनस्टॉपेबल. 4 बॉल 22 मारुती माळीच्या विरोधात. 5वा बॉल ऑन साइडला स्क्वेअर लेग मधून काढलाय. वेग भरपूर आहे, विथ द स्पीड चाललाय चेंडू सीमा पार. 5 चेंडू आणि स्कोअर पोहोचलाय 26. अफगाणिस्तानला जेव्हा द्विशतक मारून ग्लेन मॅक्सवेलने हरवलं होतं तेव्हा अशीच बॅटिंग केली होती. आणि आता आंबोट टीमच्या रोशन मसनेने देखील त्याच स्टाईलने, त्याच स्पीडने मारुती माळीला आतापर्यंतच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये एवढ्या रन्स कोणी मारल्या नसतील. शेवटचा बॉल. एवढ्या रन्स मारुती माळीला कधीच आल्या नसतील. येत्या 3 ते 4 वर्षात मी बघितलेलं आहे. आणि 5 चेंडू मध्ये धावा आलेले आहेत 26. शेवटचा बॉल. हाफ ट्रॅकर होता, पुढे आला होता. दुसऱ्या रन साठी प्रयत्न केला. किशोर मसने धावतोय आणि 2 धावा कंप्लीट. पहिल्या ओव्हर मध्ये धावा संख्या झालेली आहे धावा फलकावरती 28. येणाऱ्या 12 चेंडू मध्ये धावा हव्यात 26. 12 बॉल 26 धावांची गरज आहे आणि एका ओव्हर मध्ये 28 झालेले आहेत. 12 बॉल 26. जी सरासरी 18ची होती ती सरासरी 13 वरती आणलेली. 12 बॉल 26. जय अंबिका माता आंबोट टीमच्या रोशन मसनेने काय सुरुवात केली. नवनीत अजूनही पॅड बांधून तयार आहे. खतरनाक बॅटिंग आहे. म्हणजे रोशन मसनेला बघितल्यानंतर तुम्हाला त्याच्या बॅटिंगची जी स्टाईल आहे त्याने नक्की आठवेल की अंडरआर्म बॉक्स मध्ये 7 ते 8 सायकल मॅन सिरीजच्या खेळाडूने कशा जिंकल्या असतील. अंडरआर्म मध्ये किती कंट्रोल ठेवून तो बॅटिंग करत असेल बॉक्स क्रिकेट मध्ये. 2 ओव्हर आता 26. अजूनही विजयाच्या आशा पल्लवीत ठेवणारी ओव्हर अनिल मिनमिने आलेले आहेत. 12 चेंडू 26 ची गरज आहे. 28 पहिल्या ओव्हर मध्ये झालेले आहेत. मिलिंद मिनमिने यांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती यावं. मिलिंद दादा आपलं सहर्ष स्वागत. 12 बॉल 26 ची गरज.
अनिल मिनमिने राऊंड द विकेटने. पहिला बॉल किशोर मसनेचा शॉट डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. चौकारांचा खेळ साकारतो किशोर मसने. जिंकण्यासाठी 11 बॉल आणि गरज आहे ती 22 धावांची. 11 बॉल 22. मिलिंद मिनमिने यांना मी विनंती करेल, मिलिंद शेठ आपण या स्टेजवर. फिल्डिंग करतोय. अनिलचा हा चेंडू. 1 रन मिळेल. 10 बॉल 21 ची गरज आहे. 10 बॉल आणि 21 ची गरज आहे. दहा बॉल आणि 21 ची गरज आहे. मिलिंद मिनमिने म्हणजे 6 मारणारा अंजपचा खेळाडू. मिलिंद आला आणि विपक्षी टीमचे 6 थांबले की काय. 10 बॉल 21. नरेश मिनमिने दादा थोडेसे विचारात नक्की असतील की धावा करतोय आंबोट संघ. रोशन मसनेचा शॉट. रोशन मसनेची इतकी जबरदस्त बॅटिंग आहे ती खैराचा झाड सुद्धा जमिनीपासून हलला असेल. आणि टीमची टोटल आंबोट संघाची जाऊन पोहोचली 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावा 39. 9 चेंडू आणि 15 धावांची गरज. 9 बॉल आणि 15 धावांची गरज आहे. 7 बॉल मध्ये 34 धावसंख्येवरती नॉट आउट बॅटिंग करतो रोशन मसने. 9 बॉल मध्ये 15 पाहिजेत म्हणजे 50 करण्याची चान्स आहे ती रोशन मसनेला. 7 बॉल मध्ये त्याने 34 केल्या. जर 3 बॉल मध्ये 3 6 मारले तर कदाचित 50 चा रेकॉर्ड 10 बॉल मध्ये होईल. रोशन मसने सर्व रेकॉर्ड या एकाच मॅच मध्ये अंजपच्या होम ग्राउंड वरती अंजप टीमच्या विरोधात रेकॉर्ड तो रचणार का. पण सामना अजून शिल्लक आहे. अनिल मिनमिनेला आपल्या गोलंदाजीची ताकद दाखवावी लागेल. 9 मध्ये 15 वाचवायचेत. अनिलचा हा चेंडू. पंच रोहित शिनारे बघतायत व्हाईट बॉल की डॉट बॉल आणि डॉट बॉल. 8 बॉल 15. अजूनही मॅच संपलेली नाहीये. क्रिकेट अजून बरंचसं बाकी आहे. कारण 5 बॉल मध्ये 5 सिक्सर मारल्यानंतर शेवटच्या बॉलवरती बॅट्समन क्लीन बॉल झाला तर मॅच हरलेली आहे. हे बघितलेलं आपण बऱ्याच स्पर्धामध्ये. शॉट रोशन मसनेचा समोर मारलाय. बेधडक बॅटिंग, बेधडक शॉट. रोशन मसनेचा सिक्सर. आता मॅच जिंकण्यासाठी चेंडू शिल्लक आहेत 7. जिंकण्यासाठी धावा पाहिजेत 9. 7 बॉल मध्ये 9 आणि 50 साठी धावा पाहिजे त्याला 10. 9 बॉल मध्ये 40 धावसंख्येवरती नॉट आउट बॅटिंग करतो रोशन मसने. धावसंख्येचा डोंगर होता पण अनिल मिनमेच्या विरोधात लास्ट बॉल. अनिलचा व्हाईट बॉल. जिंकण्यासाठी धावा पाहिजेत 8. 50 साठी धावा पाहिजेत 10. 7 बॉल आहेत. घरच्या मैदानावरती फलंदाजीने हाहाकार माजवला प्रवीणने आणि त्यानंतर रोशनने. शॉट रोशनचा हवेत चाललाय. कॅच पकडण्याची संधी. विकेट मिळेल का. आणि लॉंग ऑन मध्ये कॅच ड्रॉप. एक सिंगल. ओव्हर कंप्लीट. सामना पोहोचलाय लास्ट ओव्हर मध्ये. जिंकण्यासाठी कंपल्सरी टार्गेट आहे अजूनही 7 धावांचं. 7 धावांची गरज आहे आणि 50 साठी रन्स पाहिजेत त्या मात्र 9. 7 धावा जिंकण्यासाठी पाहिजेत. 50 साठी 9 धावा पाहिजेत. जिंकण्यासाठी 7 धावा हव्यात. प्रवीण पथारे अंजप सपोर्टरला विजयाचा जे स्वप्न आहे 7 धावा फक्त वाचवायचेत. जय भवानी नेवाळी संघ इथे दाखल झालेले सेमीफायनल खेळण्यासाठी आणि शेवटची ओव्हर आहे. संघाचा संघनायक प्रदीप आपण स्टेजकडे येऊनच थांबा. शेवटच्या ओव्हरमध्ये 7 धावांची गरज आहे जय अंबिका माता आंबोट टीमला. पहिला बॉल. प्रवीणचा चेंडू आणि इथून बघायचंय चेंडू बाउंड्री पार. विकेट किपर फर्स्ट लिफ्ट शॉर्ट फाईनच्या डोक्यावरून 4. हुकलेला चेंडू आणि गेलेला चौकार. 5 बॉल 3.
5 बॉल आणि 3 टीमच्या खात्यात या धावा जातील. 5 चेंडूमध्ये 3 धावांची गरज आहे. 54 इतकी मोठी धावसंख्या असताना देखील अजून 5 बॉल आहेत. 3 धावांची गरज आहे. रोशन मसने नॉट आउट. 41 धावांची इनिंग तुफान आणलं बॅटिंगने आणि विजयाचा षटकार. जिंकलाय संघ जय अंबिका माता आंबोट. 54 धावा त्यांनी चेस केल्या. 4 चेंडू राखून 14 बॉल मध्ये 54 धावा चेस केल्यात आणि नॉट आउट 47 धावा ज्या खेळाडूने केल्या तो रोशन मसने ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय 47 धावा ज्या फलंदाजाने केल्या तो फलंदाज रोशन मसने. आणि मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी मी मिलिंद मिनमिने आणि राजेश जोगळे यांना विनंती करेल की आपल्या दोघांच्या शुभ हस्ते आपण रोशन मसनेला मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी 2.5 लिटर कोल्ड ड्रिंक